राज्यातील नाट्यप्रेमींना फक्त 50 रुपयात नाटकाचे प्रयोग पाहता येणार. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. तर पुण्यामध्ये प्रशांत दामले यांच्या 13,333व्या प्रयोगावेळी झालेल्या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी दिली माहिती. संत ज्ञानेश्वर माऊलींचा आज 729वा संजीवन समाधी सोहळा. दुपारी 12 वाजता सोहळा पार पडणार. मोठ्या संख्येनं वारकरी यामध्ये दाखल होणार. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. इच्छुक लोकांना दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू. समितीचा अहवाल आज सादर होणार. चौकशी समितीच्या अहवालामध्ये कोणावर ठपका पडणार याकडे लक्ष. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन. राज्यभरातील शिवसैनिक बाळासाहेबांना करणार वंदन. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का याकडे लक्ष. बाळासाहेब ठाकरे कलादालनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार. बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचा न्यास अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड. संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं लाखो भाविक पुण्यामध्ये दाखल. आळंदीमध्ये मोठी गर्दी. संजीवन सोहळ्यासाठी मंदिराला सुंदर रोषणाई. 20 नोव्हेंबरला गांधी मैदानात बिहारचे कार्यक्रम होणार. सरकारचा शपथविधी सोहळा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळ्या एनडीएचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची शेवटची कॅबिनेट बैठक पटना येथे होणार. त्याला सर्व मंत्र्यांना हजर राहायला सांगण्यात आलंय. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.